राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ओबीसींसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय। ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली जाणार असून ओबीसी मंत्रिमंडळ हे उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षातील 2 सदस्य असणार आहेत। मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ गैरहजर राहिले। छगन भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलंय। मराठा आरक्षणावरून भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। कुठल्याही जातीला कुठल्याही जातीमध्ये टाकण्याचा अधिकार हा सरकारला नाही। संबंधित प्रश्नांवर वकिलांचा सल्ला घेणार अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी भूमिका असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय। कुणाचंही आरक्षण काढून घेतलेलं नाही। नेत्यांनी टीका करण्यापेक्षा निर्णयाचा विचार करावा असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। जरांगे समाधानी असतील तर आम्ही समाधानी आहोत असं संजय राऊत म्हणाले। कालचं संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे असं म्हणत संजय राऊतांनी सरकारचं अभिनंदन केलं। मराठा समाजासाठीच्या जीआर बाबत ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरली आहे। ओबीसी नेते सोमवारी कोर्टात हरकत याचिका दाखल करणार आहेत। राज्य सरकारने परस्पर निर्णय घेतलाच कसा असा सवाल ओबीसी नेत्यांनी विचारलाय। सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाची फसवणूक केली असून संबंधित जीआर विरोधात कोर्टात जाणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केलं। तसेच महाराष्ट्रातील सर्व श्रेष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मराठ्यांनी जीवाची बाजी लावून यश पदरात पाडून घेतलंय। मी केवळ नाममात्र आहे, हे यश मराठा समाजाचं आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार असंही जरांगे म्हणाले। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी गॅझेट आहे। मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आपला संयम आणि विश्वास ढळू द्यायचा नाही असंही त्यांनी सांगितलं। सरकारने दिलेला निर्णय नसून फक्त माहिती पुस्तिका आहे असं मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले। हा निर्णय झालेला नाही, त्यामुळे याचा काहीही फायदा होणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली। राज्य सरकारने काढलेल्या जीआर नंतर पुण्यात ओबीसी नेते आक्रमक झालेत। राज्य सरकारच्या निषेधार्थ पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये ओबीसी नेत्यांनी निषेध आंदोलन केले। ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मंगेश ससाने, मृणाल ढोले पाटील यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधून निषेध केला। जालन्यात अंतरवाली सराटीतील ओबीसींच्या उपोषणास्थळी सरकारच्या जीआरची होळी करण्यात आली आहे। जरांगेंच्या मागण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआरची होळी करण्यात आली। तसेच सरकार विरोधात बोंबाबोंब करून निषेधही नोंदवण्यात आलाय। जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झालेत। सरकारने काढलेल्या जीआर फाडून ओबीसी आंदोलकांनी पायदळी तुडवत निषेध नोंदवला। सरकारने काढलेल्या जीआर विरोधामध्ये ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय। नागपुरात सकल मराठा समाज बांधवांचा जल्लोष पाहायला मिळतोय। ढोल ताशांच्या गजरात मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला। जरांगेंच्या उपोषणाला यश मिळाल्यानं मराठा बांधवांनी आनंद साजरा केलाय। नाशिकमध्ये मराठा संघटनाकडून जल्लोष करण्यात आला। नाशिकची ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेची आरती करण्यात आली। जल्लोष करण्यासाठी आंदोलकांनी डीजेही लावला। सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याने धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। तुळजाभवानीची आरती करत सरकारचे मनोभावे आभार देखील मानले। धुळ्यामध्ये मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ मराठा बांधवांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष केला। अहिल्यानगर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात आलं। त्यानंतर गुलाल उधळून आणि फटाके फोडून मराठा बांधवांनी जल्लोष केला। यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। जरांगेंच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करण्यात आलाय। लातूर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटत हा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरावर ठेकाही धरलाय।
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीत अखेर भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे। उबाठाची सत्ता उलथवून भाजपच्या राजेंद्र ढोंगे यांची सभापतीपदावर निवड करण्यात आली आहे। अमरावतीच्या बोरगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनलने 13 पैकी 13 जागा जिंकून जिल्ह्यामध्ये दमदार एंट्री केली आहे। गावामध्ये गुलाल उधळत एकच जल्लोष करण्यात आला। आज परिवर्तनी एकादशी असल्याने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली। जवळपास 1 लाखापेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल झालेत। मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुलून गेलं। भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच येत्या रविवारी चंद्रग्रहण असल्यानं ग्रहणाच्या कालावधीमध्ये तुळजाभवानी मातेला सोहळ्यात ठेवण्यात येणार आहे। तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत देखील बदल करण्यात आलाय। गर्भवती महिलेला सफाळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारास नकार दिल्यानं सफाळ्याहून पालघरकडे जात असताना रुग्णवाहिकेमध्येच महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या। यावेळी रुग्णवाहिकेच्या चालकासह डॉक्टरांनी प्रसंगावधान राखल्यानं महिलेची रुग्णवाहिकेमध्येच प्रसूती करण्यात आली। आईसह बाळाचेही प्राण वाचलेत। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय। पालिकेच्या कृत्रिम तलावामध्ये शंभूराज देसाईंनी बाप्पांची मनोभावे आरती करत विसर्जन केलं। वडाळ्याच्या संगम गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणपतीसाठी मुंबईतील बीडीडी चाळीचा देखावा साकारलाय। चाळीतील रहिवाशांची घरं त्यांनी तंतोतंत बनवली आहेत। सोबतच त्यांनी आपल्या नवीन घराची इमारत देखील साकारली आहे। चाळीतून नवीन घराकडे जाणारा हा देखावा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली। गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आता कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुरू झालाय। कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या हाऊसफुल झाल्यात, तर गणपतीच्या परतीच्या 350हून अधिक फेऱ्या झाल्यात। बीडच्या परळी रेल्वे स्थानक परिसरामध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नागरिकांनी परळी बंदची हाक देत मूक मोर्चा काढलाय। हजारो परळीकर महिला, पुरुषांसह विद्यार्थ्यांनी मूक मोर्चात सहभाग घेतला। दोषी आरोपीवर तात्काळ कारवाई करत त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। जळगावच्या 40गाव आणि भडगाव नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर अनेक हरकती घेण्यात आल्यात। 40गाव 14 तर भडगाव मध्ये 7 हरकतींची नोंद करण्यात आली। 7 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करून कोकणवासीय पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड खांब परिसरामध्ये वाहनांच्या रांगा लागल्यात। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू करावा या मागणीसाठी चेअरमॅनसह संचालक मंडळांनी ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी आंदोलकांनी सुरत अमरावती राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। इंद्रायणी आणि पवना नद्यांमधील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण लवकरच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हस्के यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली। धुळ्यातील आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थाळी नाद आंदोलन केलंय। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। वखार महामंडळ पडोली येथे माथाडी कामगारांच्या साखळी उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। मागील 4 वर्षापासून माथाडी कामगारांना केवळ तोंडी आश्वासनं दिली जातात, मात्र कायमस्वरूपी तोडगा काढला जात नसल्यानं कर्मचारी आक्रमक झाले। भंडारा जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध खत साठ्याची आणि पॉस मशीनद्वारे विक्रीची पडताळणी मोहीम सुरू आहे। या तपासणीमध्ये अनियमितता आढळल्यानं 2 कृषी केंद्राचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत, तर 9 केंद्राचे परवाने निलंबितही करण्यात आले आहेत।